हा असा गरमागरम डाळ भात आणि त्याच्यासोबत हे कुरकुरीत असे वांग्याचे काप, एकच नंबर. आणि हो, बनवायलाही जास्ती मेहनत लागत नाही, अगदी झटपट बनतात. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर इथे मी 2 मोठ्या आकाराची वांगी घेतली आहेत. वांगी स्वच्छ धुवून घेतली. आता वांग्याची कापं करून घेऊया. वांग्याचा देठ मी इथे काढून घेतला आहे. आता वांग कापून घेऊया. अगदी पातळही नाही आणि जाडही नाही, अशा पद्धतीने वांग्याची कापं करून घ्यायची आहेत. वांग्याची कापं पाण्यात ठेवायची, नाहीतर ती काळी पडतात. सगळी कापं आपण याच पद्धतीने कापून घेऊया. सगळी कापं मी इथे एका ताटामध्ये काढून घेतली. आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊ. अर्धा चमचा हळदी पावडर घालूया. 1.5 चमचा लाल तिखट मसाला. लाल तिखट तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि अर्धा चमचा गरम मसाला घालूया. मी इथे मिरची, आलं आणि लसणाची चटणी घेतली आहे, ती 1.5 चमचा घालूया. ही चटणी घातल्याने कापांना खूप छान अशी चव येते. हा मसाला कापांना चांगला असा लावून घेऊया. तर पहा, सगळा मसाला मी कापांना एकसारखा लावून घेतला आहे. आता ही कापं फ्राय करून घेऊया. कापं फ्राय करण्यासाठी मी इथे जाडा रवा घेतला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी हळदी आणि थोडंसं लाल तिखट घालून घेऊया. रव्यामध्ये कापं फ्राय केल्याने कापं अगदी कुरकुरीत अशी होतात आणि चवीलाही छान लागतात. आता वांग्याचा एक एक काप घ्यायचा आणि या पद्धतीने वांग्याला रवा लावून घ्यायचा. चांगला असा रवा दोन्ही साईडने लावून घ्यायचा. गॅसवर एक तवा ठेवून घेतला. तव्यामध्ये तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम होऊन देऊ. आता एक एक करून हे वांग्याचे काप तेलामध्ये सोडून घ्यायचे. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायचा. सगळे काप अशाच पद्धतीने सोडून घेऊ आणि दोन्ही साईडनी कुरकुरीत होईपर्यंत काप फ्राय करून घेऊया. मीडियम फ्लेमवरतीच हे काप फ्राय करून घ्यायचे, जेणेकरून काप आतपर्यंत चांगले असे शिजले जातात. आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत असे होतात. दोन्ही साईडनी आलटून पलटून हे काप चांगले असे फ्राय करून घ्यायचे. गरमागरम डाळ भातासोबत हे वांग्याचे कुरकुरीत असे काप एकच नंबर लागतात आणि भाजीची गरजसुद्धा पडत नाही. वांग्याचे काप आता फ्राय झाले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे काप आपण फ्राय करून घेऊया. तुम्हीही नक्की या पद्धतीने एकदा वांग्याचे काप बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील. आणि तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली हे देखील मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.